आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेऊयात पुरातन वस्तू कायद्याचं महत्त्व काय. भारत सरकारनं गेल्या काही वर्षात 200 पेक्षा अधिक पुरावशेष भारतात परत आणलेत. पुरावशेष भारताबाहेर जाणं किंवा जाऊ दिलं जाणं हीच खेदजनक बाब आहे. भारत जगातील 4 प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. त्यामुळे आपल्या पुरावशेषांना जगभरात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. मात्र भारतीयांमध्ये या पुरावशेषांविषयी संबंधित कायद्यांबाबत फारशी जनजागृती नाही. मुळात हे कायदे कशासाठी, त्यांचे महत्त्व नेमकं काय याविषयी. मुळात अशा प्रकारे भारतीय इतिहास व संस्कृती सांगणारे हे अवशेष भारतालाच बाहेरून आणावे लागणे ही मोठी खेदाची बाब आहे. गेली अनेक दशके भारताबाहेर असणाऱ्या वैध अवैध मार्गाने गेलेल्या या पुरावस्तूंचे पुनरागमन हे नक्कीच भारतीय इतिहासाला नवी कलाटणी देणार आहे. या निमित्तानं या पुरावशेषांचं महत्त्व व त्याविषयीचे कायदे हे प्रत्येक जागरूक नागरिकाला माहीत असणं हे गरजेचं आहे. भारत हा जगातील 4 प्राचीन संस्कृतींपैकी एक महत्त्वाची संस्कृती आहे. ती संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती. सिंधू संस्कृतीनंतर अनेक समृद्ध संस्कृतींनी या भूमीत आपले मूळ धरले. अश्मयुगीन संस्कृतीतही तितकीच महत्त्वाची आहे. या संस्कृतींनी आपल्या वाटचालीच्या अनेक पाऊलखुणा या पुरावस्तूंच्या रूपानं मागे ठेवल्यात. एखादी संस्कृती किंवा काळ येतो व तो कालांतराने नामशेष होतो. त्या समृद्ध किंवा अनभिज्ञ काळाविषयी माहिती देण्याचं काम हे पुरावशेष करतात. त्यामुळेच त्यांची जपणूक व संवर्धन ही आपली नैतिक जबाबदारी आहे. ज्या क्षणी आपण आपल्या इतिहासाचा व संस्कृतीचा गाढा अभिमान बाळगतो त्या क्षणी हा वारसा सांभाळण्याची जबाबदारी ही आपसूक आपल्याकडे येते. म्हणूनच भारत सरकार कायद्याच्या रूपानं या पुरावस्तूंना संरक्षण प्रदान करते. होय, याला कायद्याचे अधिष्ठान आहे. विविध कायदे त्यासाठी तयार करण्यात आले. त्यासाठी 1878 साली सर्वप्रथम इंडियन ट्रेझर ट्रोव्ह ऍक्ट अस्तित्वात आला. त्यानंतर वेळोवेळी त्यात सुधारणा होत गेल्या आणि 1972 साली अनेक नवीन बाबी त्यात समाविष्ट करून अस्तित्वात आला. या कायद्याने पुरावस्तूंच्या अवैध होणाऱ्या तस्करीला आळा घालण्याचे काम केले. या कायद्यात नमूद केल्याप्रमाणे पुरावशेष किंवा पुरावस्तू म्हणजेच कोणतेही नाणे, शिल्पकला, चित्रकला, पुराभिलेख किंवा कला व त्या कलेच्या कारागिरीशी संबंधित कोणताही वस्तुसापेक्ष पुरावा, इमारत किंवा लेणी गुहेपासून विलग झालेली कोणतीही वस्तू, पदार्थ किंवा पुरावा जो भूतकाळातील विज्ञान, कला, हस्तकला, साहित्य, धर्म, चालीरीती, नैतिकता किंवा राजकारण यांचं वर्णन करणारा असेल. तसेच कोणताही पदार्थ, वस्तू किंवा ऐतिहासिक स्वारस्य असलेली गोष्ट जी 100 वर्षांपेक्षा अधिक काळ अस्तित्वात आहे, म्हणजेच 100 वर्षांपेक्षा जुनी ऐतिहासिक महत्त्व असलेली कुठलीही वस्तू पुरावशेष किंवा पुरावस्तू म्हणून नमूद करण्यात येते. असे असले तरी काही दस्तऐवज ज्यांना वैज्ञानिक, ऐतिहासिक, साहित्यिक किंवा सौंदर्यात्मक मूल्य आहे, परंतु जी 100 वर्षांपेक्षा जुनी नाहीत, अशी हस्तलिखिते, पोथ्या किंवा तत्सम कागदपत्रे, ग्रंथ किमान 75 वर्ष जुनं असणं हे कायद्यानं गरजेचं आहे. अशा कायद्याची गरज काय? आपण जगातील ज्या सर्वात प्राचीन संस्कृतींचा भाग आहोत त्या संस्कृतींचे पुरावे पुरावस्तूंच्या रूपाने देशभर विखुरलेले आहेत. ते आज आहेत तसेच ते स्वातंत्र्यपूर्व काळातही होते. 18वे शतक हे जगाच्या इतिहासात वसाहतवादाचे पर्व होते. भारत, इजिप्त, चीन हे देश प्राचीन संस्कृतींचे कर्ते असले तरी 18व्या शतकात मात्र या देशांवर राज्य होते ते युरोपातील देशांचे. म्हणूनच पुरातत्वशास्त्र हे इंग्रजांच्याच पुढाकाराने भारतात विकसित झाले. परंतु तत्पूर्वी भारतीय पुरावशेषांचा खजिना भक्षस्थानी पडला तो युरोपियन तस्करांच्या. ऐतिहासिक, कलात्मक मूल्य असलेल्या वस्तूंना जागतिक बाजारपेठेत अधिक मूल्य मिळते. म्हणूनच या काळात अनेक भारतीय पुरावस्तू युरोपात गेल्या व त्यातील काही ब्रिटिश म्युझियम सारख्या प्रसिद्ध संग्रहालयाची ओळख झाली. ही तस्करी अवैध मार्गाने झालेली असली तरी वैध मार्गाने झालेल्या तस्करीत काही इंग्रज अधिकारी अग्रेसर होते. याचीच परिणिती म्हणून जोगेश्वरी सारख्या लेणीतून शिलाहारकालीन शिलालेख नाहीसा झाला.
इटलीमधील सिंत्रा येथे नेण्यात आला। विशेष म्हणजे आज मूळ लेख अस्तित्वात नाही, पुढे त्या अभिलेखाचे काय झाले याचा कुठलाही पुरावा नाही। अशा प्रकारे काळाच्या ओघात अनेक पुरावस्तू नष्ट झाल्या। हे केवळ भारतात घडले असे नाही, दुसऱ्या महायुद्धापर्यंत इजिप्तमधील पिरॅमिड अनेक वेळा लुटले गेले। अशीच काहीशी स्थिती भारतात होती। यामुळेच काही सुज्ञ इंग्रज अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने भारतीय पुरावस्तू संरक्षण कायद्यांची पायाभरणी केली आणि 1878 साली पहिला ट्रेझर ट्रोव्ह ऍक्ट अस्तित्वात आला। तर स्वतंत्र अशा भारतात बेकायदेशीर हस्तांतरणांवर रोख लावण्यासाठी 1972चा पुरावशेष आणि मौल्यवान कला वस्तू कायदा अंमलात आणला गेला। असे असूनही स्वतंत्र भारतात सुभाष कपूर सारख्या तस्करांनी भारतातील अनेक पुरावस्तूंची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तस्करी केली। युनेस्को विषयी काय सांगते? युनेस्कोनं 1970 मध्ये जागतिक स्तरावर अवैधरित्या होणाऱ्या पुरावशेषांच्या तस्करी संदर्भात बेकायदेशीर आयात, निर्यात आणि सांस्कृतिक मालमत्तेच्या मालकीचे हस्तांतरण प्रतिबंध करार संमत केला। या कराराअंतर्गत युनेस्को असे नमूद करते की बेकायदेशीर पुरावशेषांचे हस्तांतरण हे ज्या देशाचा तो सांस्कृतिक वारसा आहे त्या देशाच्या सांस्कृतिक वारशाच्या दारिद्र्याचं एक मुख्य कारण आहे। आंतरराष्ट्रीय परस्पर साहचर्यातून व कायदे पालनातून ही समस्या योग्य पद्धतीने हाताळली जाऊ शकते। कायद्याची परिणिती काय? सध्याच्या विद्यमान सरकारने 200 पेक्षा अधिक पुरावशेष भारतात परत आणले। यासाठी सरकारने 1972चा पुरावशेष आणि मौल्यवान कलावस्तू कायदा व युनेस्कोच्या 1970च्या कन्व्हेन्शनचा वापर करण्यात आला। या कायद्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या प्रत्येक पुरावस्तूंची कायदेशीर नोंदणी करणे बंधनकारक आहे, जेणेकरून अवैध हस्तांतरणाला आळा बसण्यास मदत होईल। येथे आपण लक्षात घेण्याचा भाग म्हणजे जर आपल्याकडे वैयक्तिक स्तरावर कुठल्याही प्रकारचे पुरावशेष असतील तर त्या पुरावस्तूंची कायदेशीर नोंदणी करणे हे बंधनकारक आहे। यामुळे तुमच्या त्या पुरावशेषांच्या मालकी हक्कांवर कुठलाही परिणाम होत नाही। या कायद्याचे महत्त्व सांगणारी रंजक घटना घडली ती 90च्या दशकात। डॉक्टर देबला मित्रा या भारतीय पुरातत्व विभागाच्या 1975 ते 83च्या काळात महासंचालक म्हणून कार्यरत होत्या। 1987 मध्ये डॉक्टर मित्रा यांनी बोधगयाला भेट दिली तेव्हा त्यांनी मठाच्या आवारात बुद्धाची मूर्ती पाहिली होती। त्यांच्या पुढच्या भेटीत मार्च 1989 मध्ये ती मूर्ती जागेवर नव्हती। विशेष म्हणजे मूर्ती हरवल्याची कुठलीही तक्रार केलेली नव्हती। त्याच सुमारास डॉक्टर मित्रा यांच्या एका मैत्रिणीनं त्यांचं लक्ष आर्ट्स ऑफ साऊथ अँड साऊथ ईस्ट एशिया कॅटलॉगमध्ये प्रकाशित झालेल्या उभ्या बुद्धाच्या प्रतिमेकडे वेधले। कॅटलॉगमध्ये प्रकाशित झालेली प्रतिमा ही मेट्रोपॉलिटन म्युझियम मधील होती। ही प्रतिमा हुबेहूब नालंदा मठातून नाहीशी झालेल्या बुद्ध मूर्तीसारखी दिसत होती। त्यांनी ही बाब भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला कळवली। येथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रतिमेची नोंदणी बोधगया येथील मठातील श्री शतानंद गिरी यांनी केली होती। भारतीय पुरातत्व खात्याने ही बाब न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासाला कळवली। मुख्य गोष्ट म्हणजे या कायदेशीर नोंदीमुळे मेट्रोपॉलिटन म्युझियमने कोणतीही भरपाई न घेता ही शिल्पकृती परत देण्याचं मान्य केलं। भारतीय पुरातत्व खात्याने 1999 मध्ये ती बुद्ध मूर्ती परत भारतात आणली। ही घटना कायदेशीर नोंदणीचे महत्त्व स्पष्ट करणारी आहे।